नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रस्थाय श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। कुठे फोन तुझ्याकडेच ठेव, बरेच फोन येतील, त्यांचे निरोप घे. इम्पॉर्टंट काय असेल तर मला सांग, मध्येच क्लासमध्ये नसेल तर 8 वाजता फोन करतो मी. हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत. अध्याय 3 कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म. आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 29 आणि पुढे. प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्ण विदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत्. प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्ण विदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत्. प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्ण विदो मंदान् कृष्ण विन्न विचालयेत्. प्रकृते भौतिक प्रकृतीच्या, गुणांद्वारे, सम्मूढा प्रकृतीच्या तादात्म्याने मूर्ख झालेला, सज्जनते ते मग्न होतात, गुणकर्मसु भौतिक कार्यांमध्ये, तान ते, अकृत्स्नविद अकृत्स्नविदः अल्पज्ञानी मनुष्य, मंदान आत्मसाक्षात्कारामध्ये मंद, कृत्स्नविद ज्याला वास्तविक ज्ञान आहे, नाही, विचालयेत विचलित करण्याचा प्रयत्न. भाषांतर आहे, भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जनांनी त्यांना विचलित करू नये. इंटरेस्टिंग श्लोक आहे. काल आपण वाचलं की ऍक्च्युली आपण करता नसतो, तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण कर्म करत असतो. त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला करता समजलं नसलं पाहिजे. जो स्वतःला करता समजतो तो मूर्ख असतो, अहंकार विमूढात्मा. त्यामुळे भक्तिपूर्ण कर्म काय आहे आणि सकाम कर्म काय आहे याच्यातला भेद जाणून आपण भक्तिपूर्ण कर्म केलं पाहिजे.
त्यानंतर भगवंत सांगतात, जे 2 श्लोकापूर्वी ऑलरेडी सांगितलं, परवा दिवशी आपण वाचलेलं, त्याच हे थोडस वेगळं रूपांतर आहे या श्लोकाचं. याच्यामध्ये सांगतात की भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात, आणि त्यांना त्या कर्मापासून दूर करायचा प्रयत्न करू नका, हे या श्लोकात सांगितलंय. परंतु हेही महत्वाचं आहे या श्लोकामधून जाणणे की मनुष्य हा भौतिक कामामध्ये मग्न होतो किंवा आसक्त होतो ते प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावामुळे. हे प्रकृतीचे गुणच सगळा खेळ करत असतात, परंतु त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट, मेन घटक असतो सामग्रीमध्ये, ती म्हणजे आपली इच्छा. हे पुढे सांगतात भगवंत. परंतु हे लक्षात ठेवा, प्रकृतीचे हे 3 गुण आहेत ना, ते खूप स्ट्रॉंग आहेत. भगवंतांच्या आज्ञेखाली हे काम करत असतात आणि ते आपल्याला इथे बांधून ठेवायचं काम करतात बंधनामध्ये. आणि यात गुणांच्या प्रभावाखालीच प्रत्येक व्यक्ती काम करत असतो. कुठल्या गुणातला व्यक्ती कसा काम करत असतो हे पुढे 14व्या अध्यायात सांगणार आहेत, 14व्या 17व्या अध्यायात. हे गुण कसे प्रभावित करत असतात, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. थोडंफार याचा आपण अभ्यास केलेला आहे सुरुवातीच्या मागच्या अध्यायात पण एका ठिकाणी, आणि त्यामुळे पुन्हा आता इथे मी सांगत नाही. परंतु हा महत्वाचा पॉइंट आहे इथे. प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाने मोहित झालेला जीव भौतिक कर्मामध्ये मग्न होतो आणि आसक्त होतो. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे ऍक्च्युली त्याला ज्ञान नसतं की हे बंद केलं पाहिजे. परंतु जो ज्ञानी असतो त्याने असं कर्म बंद करायला सांगायचं नसतं. त्याचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये, कारण कर्म न करणे खूप मोठा गुन्हा आहे, खूप मोठा दंडास पात्र होतो आपण. कर्म न करणे हे तमोगुणी लोकांचं काम आहे. तमोगुणाला खूप खालच्या थराचं मानलेलं आहे शास्त्रामध्ये सगळीकडे. तमोगुणी व्यक्ती 100% हे शरीर सोडल्यानंतर पशुयोनीमध्ये जन्म घेते. त्यापेक्षा चांगलं कर्म करणे, कुठलेही करा, त्यापेक्षा चांगलं आहे सकाम कर्म करणे, विहित कर्म, नियत कर्म शास्त्रामध्ये सांगितलेलं करणे. त्यापेक्षा चांगलं आहे फक्त भगवंतांसाठी कर्म करणे. सगळ्यात बेस्ट आहे भगवंतांसाठी काम करणे. परंतु एखादा करत असेल तर त्याला परावृत्त करू नका म्हणून सांगितलं, म्हणजे काम करू नको असं कोणाला सांगू नका. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाहीये की एखादा विनाकारण हिंसा करतोय, अत्याचार करतोय, खून बलात्कार करतोय, त्याला पण कर म्हणून सांगणे असा अर्थ नाहीये. बऱ्याचदा असं धर्माच्या नावाखाली सांगितलं जातं की कामधंदा सगळा सोडून द्या, नाम जप करा. हे चुकीचं आहे, हे सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? काय करणार आहे तुम्ही हे काम करून? बैलगाडी चालवून तुला काय मिळणार आहे? चल आपण मंदिरात बसू, मस्तपैकी प्रसाद पण मिळतो, तिथंच खाऊ, तिथंच झोपू. हे प्रभुपादांनी पण करू नका म्हणून सांगितले, कारण भगवंतांनी पण करू नका म्हणून सांगितले. कारण ते अज्ञानी असतात. त्यांना ऍक्च्युली कर्म कसं करावं, त्यातली फळाची इच्छा बंद कशी करावी, शुद्ध भक्तीच्या स्टेजला कसं यावं याचं ज्ञान नसतं. मग याचं ज्ञान द्या त्यांना हळूहळू, परंतु कर्म बंद करायला सांगू नका. ज्ञानी जनांनी त्यांना बंद करायला सांगू नये. परवा पण हेच सांगितलं त्यांनी. हो, नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. सेम टू सेम श्लोक आहे, श्लोक नंबर 26 आणि श्लोक नंबर 29. कारण भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. आजच्या श्लोकामध्ये पण ऑलमोस्ट सेमच सांगितलेलं आहे, फक्त इथे नियत कर्म हा शब्द वापरला नाही. याचा अर्थ होतो की कुठलंही कर्म करत असेल तर करू दे. तात्पर्य, अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक
उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. सम्मूढा, सम्मूढाचा अर्थ दिलाय शिल प्रभुपादांनी. मूढा म्हणजे मूर्ख, कालच्या श्लोकात पण आलेला आहे ना. प्रकृती क्रियमानानीच्या श्लोकामध्ये अहंकार विमूढ आत्मा, मूढ आत्मा, मूढ म्हणजे मूर्ख. तो मूर्ख का असतो त्याचं मेन कारण इथं सांगितलंय ते म्हणजे सम्मूढा. सम्मूढा म्हणजे स्वतःला भौतिक प्रकृतीशी संबंधित तो जाणतो. मी हा आहे, मी या कंपनीचा मालक आहे, मी पुरुष आहे, मी स्वयंसो पाटील आहे, मी पत्नी आहे, मी पती आहे, मी आई आहे. हे सगळे यांना म्हणायचं उपाधी. उपाधी म्हणजे पद. एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे, कार सेल्समन असतो की नाही, त्याला कार्ड छापून देतात, सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्याला पण खूप बरं वाटतं, हा वाव. या सगळ्या उपाध्या आहेत या जगातल्या. या उपाधींशी जो आपली ओळख सांगतो तो इथे अडकलेला आहे. का? कारण त्याला ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळे तो भौतिक प्रकृतीच्या स्थूल भावनेशी आपली ओळख सांगायला मिथ्या तादात्म्य करतो, खोटी ओळख करतो, आणि त्यामुळे तो भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेला असतो. अगदी चांगली माणसं पण बघा, मनाने खूप चांगली असतात, त्यांना पण हे असतंच, मी हा आहे, मी तो आहे. बरेचसे गुरु, वरिष्ठ भक्त देखील त्याच्यात अडकलेले असतात. बरेचसे हे पण सगळं सोडलेले असतात, अतिशय विनम्र असतात, परंतु खूप डीप मध्ये कुठेतरी अजून ही इच्छा असतेच, मी हा आहे, मी तो आहे. एका मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी गेल्या गेल्या असा असून, मी हा आहे, मी तो आहे, मी या डिपार्टमेंटचा हेड आहे, त्या डिपार्टमेंटचा आहे. तुम्ही कोण आहे? मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? असं म्हणतात की नाही लोक. जो कोणी म्हणतो ना मी कोण आहे माहितीये का तुम्हाला, ते समजायचं हे भौतिक प्रकृतीमध्ये अडकलंय. उपाधी ही डेंजरस असते. शिला रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये म्हणतात, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. जेव्हा आपण पूर्णपणे सगळ्या उपाधींपासून मुक्त होतो तेव्हा आपण निर्मलम होतो, म्हणजे शुद्ध होतो. सर्व उपाधी विनिर्मुक्तम, सगळ्या उपाध्या सोडून देतो आपण. एकच उपाधी शिल्लक राहिली पाहिजे, कुठली? मी भगवंतांचा दास आहे, सेवक आहे. हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे, आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ किंवा मूर्ख व्यक्ती असे म्हटले जाते. मूर्ख. मग तो भौतिक ज्ञानामध्ये कितीही एक्सपर्ट असो, ज्याला आत्मसाक्षात्कारामध्ये इंटरेस्ट नाही, काही ज्ञान नाही, तो एक नंबरचा मूर्ख आणि अल्पज्ञानी, मंद. मराठीमध्ये पण मंद म्हणतो आपण, मंद आहे एखाद्याला काही येत नसेल. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. शरीर म्हणजेच मी आहे, मग ह्याच्याशी संबंधित सगळं माझंच असलं पाहिजे. शर्ट माझा आहे, गाडी माझी आहे, बंगला माझा आहे, पत्नी माझी आहे, मुलं माझे, माझे नातेवाईक, माझा समाज. आजकाल नवीन फॅड आलंय, माझा समाज. गर्व से कहो हम इस समाज के है, आजकाल नवीन फॅड आलेलं आहे. प्रत्येकाला आपापल्या जातीचा असल्याचा खूप गर्व असतो. हे सगळे उपाध्या आहेत. कुणी बनवलं तुम्हाला त्या जातीचं? कुठली परीक्षा पास देऊन तुम्ही त्या जातीचं बनलाय? तुमचा जन्म झाला म्हणून तुमचा शिक्का मारलाय फक्त त्या जातीचं म्हणून, त्या धर्माचा म्हणून, नाहीतर तुमची काय पात्रता आहे त्या जातीत? पण आपण त्याला चिकटून बसलेला असतो. आमचा समाज, आमचं राज्य, काय माझं राज्य, माझे ही, मी ह्या राज्यातला आहे, माझा देश. हे सगळे सगळे उपाधी आहेत. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडाच्या विधीनात सर्व काही मानतात. तुमच्यापैकी किती जण भारत मातेला पूजनीय मानतात? ज्या भारत मातेला पूजनीय म्हटलेलं आहे ना शास्त्रामध्ये, ती म्हणजे अख्खी पृथ्वी.
हा भारत नुसता भारत नव्हे. त्यामुळे शास्त्रामध्ये असं सांगितलंय की ज्या भूमीत आपण जन्मलोय त्याची जर आपण पूजा करत असलो तर ऍक्च्युली आपण मूर्ख असतो. तुमच्यापैकी काही जणांना राग येईल हे ऐकल्यानंतर, कारण राष्ट्रप्रेम खूप स्ट्रॉंग असतं ऍक्च्युली लोकांमध्ये. प्रभुपादांचे एक शिष्य सोडून गेले प्रभुपादांना राष्ट्रप्रेमासाठी. तुम्हाला उद्या भारत माता की जय म्हणू नका किंवा भारत मातेवर एवढं प्रेम करणं, मला म्हटलं की तुम्ही सगळे माझ्या घरी याल मारायला. याचा अर्थ असा नाहीये. येस, भारत माता की जय म्हणजे ही अख्ख्या पृथ्वी माता भूमाताची जय आहे ऍक्च्युली, नुसत्या भारत नाही. हा, आता तुमचा भारत हा असा छोटासा खंडित झालेला आहे, त्याच्यावर कुणी अटॅक करत असेल तर तुम्हाला तुमचं संरक्षण केलं पाहिजे. याचा अर्थ असा नाहीये की काहीच करू नका, परंतु सांगायचा मुद्दा असा असतो की जो स्वतःला तेवढंच समजतो तो मूर्ख असतो. आता हे तुम्ही माझ्यावर अटॅक करायला येऊ नये म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हे भगवान श्रीकृष्णांचं मत आहे. तुम्ही म्हणाल नाही प्रभूजी, तात्पर्य तर प्रभुपादांनी लिहिलंय. प्रभुपाद कुठलंही वाक्य भगवान श्रीकृष्णांच्या सांगितलं नसेल तर म्हणत नाही, किंवा शास्त्रात नसेल तर म्हणत नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः ऍक्च्युली सांगतात. मला वाटतं हे मी बरोबर असेल तर श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदाच्या 85व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात आहे. 12व्या का 13व्या मला आता आठवत नाही. भौम इद्यजी हा शब्द वापरलाय. भौम इद्यजी म्हणजे ज्या भूमीमध्ये जन्मलंय त्याची जर तुम्ही पूजा करत असाल, माझी जन्मभूमी म्हणून, तर तुम्ही भगवान श्रीकृष्ण स्वतः बोलत आहेत तिथे. ते म्हणतात की तुम्ही 1 नंबरचे गाढव आहात. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. सएव गो खरा, खरं म्हणजे गाढव. 11व्या स्कंदात आहे, 10व्या स्कंदात आहे. 10व्या स्कंदाच्या 85व्या अध्यायामध्ये. कारण प्रभुपाद खूप वेळा हा श्लोक सांगतात. तुम्ही प्रभुपादांचे लेक्चर ऐकला ना तर हा श्लोक पाठ होतो. मला आता सध्या विसरलो मी, पण मला पण पाठ होता. त्याची सुरुवात होते यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके कलत्रादिषु सैव भौम इज्जती. जो या शरीराला जे वात पित्त आणि कफानी बनलेला आहे त्या शरीराला स्वतः समजतो. खूप छान अर्थ आहे त्या श्लोकाचा, तुम्ही जरा शोधून वाचा. जो या शरीराला स्वतः समजतो, जे वात पित्त आणि कफानी बनलेला आहे, जो या शरीराशी संबंधित सगळ्याला स्वतःचा समजतो. कलत्र म्हणजे पत्नी. कलत्र आदिशू, आणि तिच्यामुळेच सगळं आपलं होते. पत्नी नसेल तर आपलं काय नसते. पत्नी आली की घर आपलं होते, मुलं आपली होतात. म्हणून स्त्रीला विस्तार म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. स्त्री या शब्दाचा अर्थ असतो विस्तार करणारी. स्त्री येण्यापूर्वी हा एकटाच असतो, स्त्री आली की विस्तार होतो माझ्या माझं 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 म्हणण्यामध्ये. आणि भावम इज्जती म्हणजे ज्या भूमीमध्ये जन्मलंय त्याला पूजनीय मानतो. आणि आणखीन एक गोष्ट दिली आहे त्या श्लोकामध्ये, त्याचं मी संस्कृत शब्द विसरलो, पण त्याचा अर्थ असा आहे की आणि जो तीर्थस्थळाला, धामाला, तीर्थयात्रेला फक्त विग्रहांचे दर्शन घ्यायला आणि तिथल्या पाण्यामध्ये स्नान करायला जातो, हे 4 प्रकारचे लोक गाढव असतात. भगवान म्हणतात जो स्वतःला शरीर समजतो, जो शरीराशी संबंधित सगळ्याला स्वतःच समजतो, जो जन्मभूमीला पूजनीय समजतो, आणि जो धामाला, तीर्थयात्रेला फक्त तिथल्या स्नानामध्ये आंघोळ करण्यासाठी आणि तिथले दर्शन घ्यायला जात असतो, तो गाढव आहे. भगवंतांचं मत आहे. आणि भगवंत हे कोणाला सांगत असतात माहिती? सगळ्यांना. तिथे सगळे आलेले असतात ऐकायला. नारद मुनींपासून ते सगळे 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 अखिल विश्वातल्या ब्रह्मांडातले सगळे देवी देवता सगळे आलेले असतात त्या पार्टीला. तिथे सांगत असतात भगवंत. आणि हे सत्य आहे, याच्यात काय वाईट वाटण्यासारखं आहे? ऍक्च्युली
तुम्ही भारतीय ज्याप्रमाणे भगवंतांचे अंश आहात, तसेच रशियन पण भगवंतांचा अंश आहे, अमेरिकन पण भगवंतांचा अंश आहे, सगळेच भगवंतांचे अंश. मी भारतीय, मी अमेरिकन, मी ऑस्ट्रेलियन म्हणणे देखील ही उपाधीच आहे. मी हिंदू, मी मुस्लिम हे म्हणणे देखील उपाधीच आहे. जसं मी चेअरमन, मी मॅनेजर, मी इंजिनियर म्हणणे उपाधीच आहे. सगळं शरीराशी संबंधित आहे. सगळ्यांच्यावर प्रेम करायचं आहे आपल्याला. मग नुसतं या भूमीतल्या लोकांवरती करून कसं चालेल, किंवा नुसतंच महाराष्ट्रातल्या लोकांवरती करून कसं चालेल. तर या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की अज्ञानी लोक अशा मिथ्या तादात्म्य केल्यामुळे इथेच प्रकृतीच्या गुणांखाली कर्म करत राहतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये समजावून सांगतात की याचं कारण काय, याचं मेन कारण आहे हे खोटी आयडेंटिटी, तादात्म्य, मिथ्या तादात्म्य, खोटी ओळख आपली. मी कोण आहे. कोणाला पण जाऊन विचारा तुम्ही कोण आहे, तू लगेच सुरू करतो सांगायला मी कोण. पहिले स्वतःचं नाव सांगतो, मग हुद्दा सांगतो, कंपनीचं नाव सांगतो, आणि मग 2-4 वाक्य असे सांगतो त्याच्यातून प्रूव्ह होईल की मी ग्रेट आहे. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडाच्या विधींनाच सर्व काही मानतात. या एका वाक्यामध्ये भारतातले जवळजवळ सगळे बसतात. धार्मिक कर्मकांडालाच सगळं मानतात. ते पूजा हे ते करण्याच्या पलीकडे काहीतरी अध्यात्म आहे हे बऱ्याच लोकांना पटत देखील नाही. बघा तुम्ही सांगायचा प्रयत्न करून बघा. परंतु हे धार्मिक कर्मकांड मात्र न चुकता करणार. आणि तिथे एक प्रकारची भीती आहे. त्याच्या पलीकडे चांगलं वागा, चांगले सद्गुण तुमच्यामध्ये घेऊन या, नो एवढं सांगू नका, नाही माझी इंद्रिय तृप्ती थांबते. मग तुम्ही मला सांगताय ऑफिस मधल्या या कामगारांना लुटू नका, असं कसं शक्य आहे. त्यांना लुटलो नाही तर माझ्या घरात उद्या गाडीच येणार नाही. याला धर्म म्हणत नाही तिथली लोक. प्रेमाला, हो की नाही, भगवद्गीताच्या वाचनाला धर्म म्हणत नाही. धार्मिक कर्मकांडाला मात्र लगेच धर्म म्हणतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक, राष्ट्रीयता आणि परोपकारवादी इत्यादी कार्य असतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची, म्हणजे हे भौतिक उपाधी घेऊन फिरत असतो की मी हा आहे आणि मी तो आहे आणि मी असा आहे आणि मी तसा आहे, यांची कामं काय असतात. जरी चांगला असला त्यातल्या त्यात तरी तो काय करत असतो, सामाजिक कार्य करत असतो, राष्ट्रीयतेचं काम करत असतो किंवा परोपकारवादाचं काम करत असतो. हॉस्पिटल बांधणे, शाळा काढणे, रक्तदान करणे, नेत्रदान करणे वगैरे, साड्या वाटणे, कपडे वाटणे, असली कामं तो करत असतो. थोड्याफार प्रमाणात चांगला असतो. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते, इंटरेस्टच नसतो त्यांना. तर तुमच्यापैकी काही जण नवीन आहेत क्लासला, ते म्हणतील की प्रभूजी असं दुसऱ्यांसाठी मदत करणे, हॉस्पिटल काढणे, शाळा काढणे हे काय चुकीचं आहे का. या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही भौतिक जगामध्ये अरेंजमेंट करून दिली तरी ऍक्च्युली भौतिक जगामध्ये तो कायमचा अडकलेलाच राहणार आहे. खरोखर कोणाला मदत करायची असेल ना तर त्याला कृष्ण भक्ती समजावून सांगितली पाहिजे आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून, या भवबंधनातून, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेल्या या बंधनातून त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे. नसेल तर हे करून काय उपयोग नाही. प्रभुपाद कधी कधी सांगतात तुम्ही नेत्रदान केला, या परंतु तो डोळे मिळाल्यावरती, बघायला दिसायला लागल्यावरती तो काय या जगात काय घाणेरड्या गोष्टीच बघणार आहे आणि तिथेच अडकून राहणार आहे, आसक्त होणार आहे. आता फक्त तो वासावरती आसक्त होता, श्रवणावरती आसक्त होता, आता बघण्यावरती पण आसक्त होता.
एखाद्याला भगवद्गीता वाचनासाठी डोळे द्यायचे असतील तर द्या. एखादा भगवद्गीतेचं वाचन करण्यासाठी किंवा भगवंतांची सेवा करण्यासाठी त्याला प्रसाद हवा असेल, अन्नधान्य हवा असेल तर करा मदत. परंतु सगळी गोष्ट ही भगवंतांच्या सेवेसाठी म्हणून केली पाहिजे. नुसतंच सामाजिक कार्य, नुसतंच राष्ट्रीयवादी कार्य करत असेल त्याला काही अर्थ राहत नाही. ती पण इंद्रिय तृप्तीच असते एक प्रकारे, विस्तारित इंद्रिय तृप्ती. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांना भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना फोन जोडून देतो, पण ते जेसीबीने ओढलेलं चालतंय का विचार, उतरवलेलं चालतंय का त्यांचं झालं. तर या श्लोकामध्ये असा उपदेश देण्यात आलेला आहे की ठीक आहे, असा मूर्ख व्यक्ती उपाधींच्या मागे लागलेला असेल काही प्रॉब्लेम नाही, अहंकारी असेल काही प्रॉब्लेम नाही, त्यांना सगळी कामं बंद करायला सांगू नका. उमेश पवार रिसेंट कॉलमध्ये असेल बघ, कॉन्फरन्स करून या. तर त्यांना सॉरी माफ करा, थोडा इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून डिस्टर्ब झाला. तर अशा व्यक्तींना बंद करा म्हणून सांगू नका, कारण बंद करायला सांगितलं की त्यांचा अहंकार अजून काही सांगता येत नाही. जे लोक भौतिक जगामध्ये खूप आसक्त असतात त्यांना कधी कधी त्यांची प्रशंसा करून सांगायचं असतं. शास्त्रामध्ये सांगितलंय, दंते निधाय त्रिनकम पदयोनिपत्य. सनातन गोस्वामी का रूप गोस्वामी म्हणतात की अशा श्रीमंत माणसाकडे जावा, दातात काडी धरा आणि त्याची प्रशंसा करा. दातात काडी धरा का, कारण तुम्ही खोटं बोलताय थोडंफार, परंतु करा त्याची प्रशंसा करा. आणि तो भरपूर प्रशंसा केल्यानंतर मग तो त्याला जरा बरं वाटते. मग तो तुमच्याकडे येतो आणि म्हणतो वा थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, काय पाहिजे तुम्हाला. आणि मग तेव्हा त्याला सांगा, तुम्ही मूर्ख आहात, प्लीज उद्यापासून गौरांगाचं नाव घ्या. हे साधव गौरांग चंद्र ते समथिंग लाईक दॅट, विसरलो मी श्लोक. कोणालाही कर्म करण्यापासून थांबवू नका. याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की एक व्यक्ती होती, त्याला काही कामच करायचं नव्हतं आणि दुसऱ्यांना फसवायचं, पैसे गोळा करायचे आणि जगायचं, एवढंच. आणि मग ते कंठीमाळा घालणे, तिलक लावणे ते बंद करा. करायचं काय. मी म्हटलं त्यांना, आता माझ्याकडे तर दुसरं काही काम नाही करायला, पाहिजे तर माझ्याकडे शेतात येऊन काम करू शकता. नाही ते नाही जमणार, हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे. ठीक आहे म्हटलं, मग शहरामध्ये तिथे फॅक्टरीमध्ये वगैरे तुम्हाला कुठेतरी जॉब बघूया, किंवा कुठेतरी सुतारकाम, मेकॅनिकलचं काम वगैरे. माझे ओळखीचे मेकॅनिक आहेत, ते तुम्हाला टू व्हीलर दुरुस्त करणे वगैरे शिकवतील. तर तो जरा हुशार होता, चॅप्टर होता. तो म्हणाला, प्रभूजी ते उग्र कर्म आहे ना, ते केलं, ते पण करू नको, ते करायचं नाही म्हणून सांगितलंय ना शास्त्रामध्ये. म्हणलं अरे, हे काम न करता घरात बसून दुसऱ्याला फसवून आणलेले पैसे ते खाण्यापेक्षा कर, उग्र कर्म कर, काही प्रॉब्लेम नाही, कर्म कर. असाच मी सल्ला दिलेला त्याला. नाही घेतला त्याने, बसूनच खायची सवय लागली, काय करायचं. तमोगुणी एक नंबर, व्हेरी व्हेरी बॅड.
मला तर पर्सनली वैयक्तिक काम जो काम करत नाही ना, फुकटचं बसून खायची ज्याला सवय असते ना, त्याचा खूप राग येतो मला. ठीक आहे, उग्र कर्म आहे, उग्र कर्म करा. फॅक्टरीत काम आहे, फॅक्टरीत कामाला जावा. टेम्पो चालवायची, टेम्पो चालवा. खरं कष्ट करून काहीतरी कमवून खावा. दुसऱ्याच्या जीवावर जगणारे हे एक नंबरचे काय म्हणतात त्याला, दांडा शब्दच आठवत नाही. लाचार असतात. दॅट्स नॉट लाईफ. मग हळूहळू तुम्हाला समजायला लागतं कष्टाचं महत्व, मग कामाचं महत्व. हळूहळू तुम्ही सत्वगुणात येऊ शकता. पहिल्यांदा तमोगुणातून रजोगुणात तरी या. 14व्या अध्यायात भगवंत हेच सांगतात. सगळे गुण समजावून सांगितल्यानंतर सांगतात की तमोगुणापेक्षा रजोगुण चांगला आहे, रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगला आहे. तर असं कोणाला डायरेक्टली कर्म बंद कर म्हणून सांगू नका. मग काय केलं पाहिजे आपण? त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. ह्याला कर्म बंद कर म्हणण्यापेक्षा आपण आपलं आध्यात्मिक कर्म करत राहायचं चांगलं, उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात. कर्मच करत नसेल तर तो तमोगुणी असतो, मोहित झालेला असतो, भ्रमित झालेला असतो. परंतु जर त्याला कर्म बंधन करू नको म्हणून सांगितलं किंवा कर्म काहीतरी कर म्हणून सांगितलं तर तो हळूहळू येऊ शकतो याच्यामध्ये. जसं की चांगलं काम करणे. भगवंत अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये समजावून सांगतात की माझा पूर्णपणे शुद्ध भक्त नाही झालास तर निदान शास्त्रातली विधी विधानं नियम बंधनं तरी पाळत जा. तुला शास्त्रातली विधी विधानं नियम बंधनं पाळायला जमत नसतील तर निदान माझ्यासाठी काम कर, बाकी काही करू नको. माझ्यासाठी काम करायचं जमत नसेल तर जे काम करतोयस ते कर, परंतु त्याचं फळ कुठेतरी दान कर. हे स्टेप बाय स्टेप आपण त्यांना सांगू शकतो. जेव्हा तो एखादं चांगलं काम करायला लागतो, त्या चांगल्या कामातून आलेलं फळ असतं ना, ते मग अर्पण करायला शिकतो. असं तो हळूहळू मग ते काम सोडू शकतो, मग सकाम कर्म करू शकतो. त्यातलं आलेलं फळ भगवंतांना अर्पण करू शकतो. पण तू काम सोडून द्या म्हणून सांगणे हे चुकीचं आहे. अज्ञानी मनुष्यानं कृष्ण भावनाभवित कर्माचे महत्व असू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. पण भगवत भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो आणि यासाठीच ते या प्रकारचा धोका पत्करतात. ऍक्च्युली ते जाऊन सांगतात लोकांना, हे काम बंद कर आणि चांगलं काम कर. भगवान म्हणतात कुणाला सांगायच्या फंद्यात पडू नका, तुमचं कर्म करा. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभवित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावनाभवित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असाही होतो की एखादा कर्म करत असेल तर त्याला थांबवायला न सांगता त्याला चांगलं कर्म कसं करायचं हे सांगा. कर्म करणे थांबवणे हे खूप चुकीचे. जसं अर्जुन इथे म्हणतोय की मला करायचंच नाही, हॅट्स रॉंग. मग आपल्या भौतिक जीवनामध्ये हे कसं लागू होतं? आपण सध्या पाप कर्म करतोय, उग्र कर्म करतोय, नो प्रॉब्लेम, करा. त्याचं फळ भगवंतांना अर्पण करा. भगवंतांना अर्पण करायचं नसेल, निदान चांगल्या कामासाठी तरी लावा. असं स्टेप बाय स्टेप तो चांगला होऊ शकतो. भक्त लोक हेच जाऊन सांगतात. दोन श्लोक वाचावं म्हणत होतो, जर आपण उशिरा सुरू केला. एनिवे नको, उद्याच करूया, कारण महत्वाचा श्लोक आहे. आजचा हा जो श्लोक होता तसा महत्वाचा नाही वाटत, तरी पण महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. याचा चुकीचा पण अर्थ काढायचा नाही. हे तुमच्यासाठी नाहीये, हे ज्ञानी लोकांसाठी आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कर्म बंद केलेत, चांगलं कर्म करताय, भगवंतांसाठी करताय. आता तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचं यांच्यासाठी आहे.
हे तुम्ही याचा चुकीचा अर्थ करू नका. भगवंतांनी सांगितलंय जे काम करते ते बंद करू नको, करतच राहा. आपल्याला हळूहळू कर्मामध्ये यायचंय. आणि हेच भगवद्गीतेतले छोटे 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 उपदेश आहेत जे आपल्याला ऐकून लक्षात ठेवायचे आहेत. बऱ्याचदा आपण म्हणतो की नाही की परवा एक कराडचे प्रभूजी आले होते, आहेत का क्लासमध्ये आज माहिती नाही, आज नाही आहेत ते, असतात ते क्लासला. ते मला सांगत होते की आम्ही भक्तिशास्त्रीला नाव दिलं आणि भक्तिशास्त्रीमध्ये भगवद्गीता आम्हाला 1 महिन्यात शिकवली, रोज 2 श्लोक. रोज 2 श्लोकांनी पण 1 महिन्यात होणार नाही ऍक्च्युली. आय डोंट नो कसे काय 1 महिन्यात शिकवली. 2 श्लोक 4 श्लोक आय डोंट नो कसं काय. ते म्हणत होते की तुम्ही प्रभूजी एकच श्लोक घेता, ते समजावून सांगत बसता आणि ते कधी संपणार, वर्ष संपणार. पण आम्हाला खूप आवडतंय म्हणाले, पण ऍक्च्युली त्यांनी काही कंप्लेंट करत नव्हते. मी हे कशासाठी सांगतोय की असे काही श्लोक असतात त्याच्यातून आपल्याला प्रॅक्टिकल उपदेश मिळतो. उद्या तुमच्या समोर कुणी असा व्यक्ती आला तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे, तुम्ही ऑफिसचं काम सोडून दिलंय, भगवंतांची सेवा करायला लागलाय, तर त्याला डायरेक्टली जाऊन सांगायचं नाही तुझं काम बंद कर म्हणून. हे प्रॅक्टिकल उपदेश आहे. त्याला हळूहळू त्या भावनेमध्ये आणायचं. सत्संगला ये, जप कर. त्यांनी हळूहळू सोडलं पाहिजे, त्यांनी स्वतःहून सोडलं पाहिजे. हळूहळू मग त्यांना सांगायचं हे पाप कर्म आहे, हे उग्र कर्म आहे. आणि काही न करता बसून राहा घरात, हे तर कधीच सांगितलं नसलं पाहिजे. आहे की नाही, प्रॅक्टिकल उपदेश आहे की नाही. भगवद्गीता इज व्हेरी प्रॅक्टिकल. बरेच जण म्हणतात भगवद्गीतेमध्ये काही प्रॅक्टिकल नाही, सगळं डोक्यावरनं जाते. भगवद्गीता समजायला तुम्हाला ब्राह्मण असायला लागते, खूप शुद्ध असायला लागते. प्रॅक्टिकल गोष्ट आहे. पुढे एका अध्यायामध्ये भगवंत, लिटरली भगवंत स्वतः सांगणार आहेत, प्रभुपाद पण नाही, भगवंत स्वतः सांगतात की जादा खाऊ नका, जादा झोपू नका. हे प्रॅक्टिकल. भगवद्गीता खूप प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे अशीच भगवद्गीता रोज वाचली पाहिजे, रोज समजावून घेतली पाहिजे आणि ती आचरणात आणली पाहिजे. आचरणात आणली की तुम्ही हे विसरत नाही. बऱ्याचदा आपण विसरतो, पुन्हा भगवद्गीता वाचावी लागते. का? कारण ते आपण आचरणात आणत. उद्यापासून हे आचरणात आणायचं. आपण पण कर्म न करता बसायचं नाही, हळूहळू भगवंतांसाठी कर्म करायचं. जे कर्म करतायत त्यांना पण कर्म करू नका म्हणून सांगायचं नाही, हळूहळू त्यांना भगवंतांच्या कर्म करण्यापर्यंत आणायचं. हे आपलं काम आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हा, या श्लोकामधला नाहीये, पण तुम्ही एक संदर्भ दिला होता आजच्या लेक्चर मध्ये, जन्मभूमीची पूजा. येस. आपण म्हणजे त्याला म्हणतो माझं जन्मगाव आहे, माझं अभिमान असतो किंवा त्याला काही असतो, इथे जन्मगाव पूजा. तिचा सोडत पण नाही. पण आपण भगवंत जिथे जिथे प्रकट झालेत, भगवंत गर्भगारात जन्म घेतला, जिथे प्रकट झालं ते सगळ्यांची आपण पूजा करतो. त्याला आपण म्हणजे उदाहरणार्थ वृंदावन हे ते सगळं तिथे म्हणजे ते कसं काय, काही संतांच्या पण समाधी आहेत, ते पण पवित्र मानतो. त्यांनी तिथं देह सोडलेलं, उदाहरणार्थ तुकाराम, ज्ञानेश्वर, ते म्हणजे त्यांच्यासाठी एक्सेप्शनल केस आहेत का त्या सगळ्या? नाही, त्याचा आणि याचा काही संबंधच नाही. तुम्ही संबंध कसा जोडताय तेच मला कळेना. हे इथे हे सांगितलंय की माझी जन्मभूमी, माझी पूजनीय जन्मभूमी, हे माझी करणे बंद केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलंय. तो स्वतःच्या जन्मभूमीला पूजनीय मानतो. का? कारण तो त्याच्याशी जोडतो. माझी जन्मभूमी आहे, भारत माझा देश आहे, माझी माती, माझा देश. एसटीच्या मागे लिहिलेलं आहे आजकाल सगळीकडे, माझी माती माझा देश.
हे माझी भावना गेली पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. भगवंतांची पूजा कुठेही करू शकता तुम्ही, त्याचा काही संबंध नाही याच्याशी. ऍक्च्युली त्याची पण गरज नसते, प्रेरणा म्हणून ती करायची असते. प्रभुपाद हजारो ठिकाणी सांगतात तुम्हाला वृंदावनला जायलाच पाहिजे असं नाही, वृंदावनमध्ये राहायलाच पाहिजे असं नाही. जिथे आहे तिथे भगवंतांची सेवा केली पाहिजे, ते महत्वाचं आहे. म्हणूनच भगवंत म्हणतात की अशा यात्रेच्या ठिकाणी, धामाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त भगवंतांची पूजा करून परत येत असाल तर तुम्ही पण गाढव आहे. ऍक्च्युली धामाच्या ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी जायचा मेन उद्देश असला पाहिजे, कारण तिथे मला साधू भेटतील आणि त्यांच्याकडून मला काहीतरी जीवनामध्ये बदल करण्यासारखे उपदेश मिळतील. नसेल तर यात्रेला जायचंच नसतं ऍक्च्युली. भगवंत स्वतः सांगतात. भगवंतांची तुम्ही जिथे भगवंतांनी जन्म गेला तिथे जाऊन तुम्ही भगवंतांचे दर्शन केलात, पूजा करून आला, आणि इथे येऊन तुम्ही परत मी, माझी पत्नी, माझा व्यवसाय, माझे हे, माझं ते दुसऱ्यांना फसवतच असाल, उग्र कर्मच करत असाल तर त्याचा काही 0 इफेक्ट असतो त्याचा. एनिवे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्याचा दोन्हीचा काही संबंधच नाही आहे ऍक्च्युली. हे जन्मभूमीला पूजू नका म्हणून सांगितले कारण तुम्ही त्याच्याशी तादात्म्य जोडता. तादात्म्य म्हणजे आयडेंटिफिकेशन, ID, ओळखपत्र. मी भारतीय आहे, आधार कार्ड, हे युजलेस आहे. कारण तुम्ही भारतीय नाहीच आहे. तुम्ही हे शरीर सोडल्यावर कुठे मोरोक्को, नेदरलँड, कुठे युरोप, इराण, कझाकिस्तान कुठे जन्माल कोण सांगितलंय? आणि मनुष्य म्हणूनच जन्माल म्हणून कोण सांगितलं? हे सगळ्या ज्या या शरीराशी जोडलेल्या तात्पुरत्या गोष्टी आहेत, त्याला माझं म्हणणे, त्याला पूजनीय मानणे, हे चुकीचं असतं. भगवंतांची पूजा करण्यात त्याच्यात तुम्ही ते माझं मानत नाही ना, तिथे तुमचा अहंकार नाहीये, तिथे भगवान श्रीकृष्णांप्रती असलेली ती कृतज्ञता आहे, ग्रेटफुलनेस आहे, तिथून काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण त्या स्थळी जातो, तिथे पूजा करतो, तिथे ध्यान करतो, चिंतन करतो, मनन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? दंडवत प्रणाम प्रभुजी. एक प्रश्न आहे, म्हणजे येस, प्रश्न नाहीये ऍक्च्युली, शंका सारखा आहे. माझी एक चुलत बहीण आणि तिचे पतीचे दोघंही अटलांटामध्ये एका आश्रमामध्ये आता ते राहायला गेले आणि त्याला झालं आता म्हणजे 1.5 वर्षापेक्षा जास्त झालंय. आणि तिथे राहून ते मग शेती वगैरे करतायत आणि तिथे त्या आश्रमामध्ये राहतात आणि तिथे सेवा करतात आणि त्याच्याबरोबर ते ज्या काही ऑफिसमध्ये वगैरे जे काही काम करतायत त्या कंपनी बरोबर ते पण करतात. तर मग असं कसं काय, म्हणजे अशी पण सोय असते का किंवा असं चालतंय का? नाही, ऍक्च्युली नाही चालत. म्हणजे प्रभुपादांच्या चळवळीतल्या शेती त्याच्यामध्ये आहेत का दुसरेच कुठले आश्रम आहे? मी विचारलं नाही, पण असावा कदाचित. आणि त्यात त्यांनी सांगितलं की म्हणजे जॉब तर करतायत ते, पण 3 वेळेला म्हणजे त्यांनी त्यांचं घर वगैरे होतं तिथे फ्लोरिडाला, तर ते घर वगैरे विकून, गाडी, घर सगळंच होतं, सगळा संसारच होता, ते सगळं विकून त्यांनी आता ते तिथं राहायला गेले. 2 मुली आहेत, पण त्या दोघी, एक शिकती, एक नोकरी करते अमेरिकेतच, पण दोघींची लग्न व्हायची. पण हे दोघं जण तिथे जाऊन आता सेवा करतात आणि तिथेच राहतात. अजून त्यांच्या बरोबर अजून 7-8 फॅमिलीज पण आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. मग ते सगळे मिळून मग तिथे जे काही शेती वगैरे करतात ते करतात, त्याच्यातनं जे काही मिळतं त्याच्यावरच त्याच्याशी अनुषंगाने स्वयंपाक, काही प्रसाद वगैरे बनवतात.
म्हणजे नाही पिकवता येत तर ते बाहेर न घेऊन. नाही, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर पण त्याच्याबरोबर नोकरी पण. ते तुम्ही जसं म्हणला होता की उग्रकर्म, या. उग्रकर्म म्हणजे त्यांचं ते जॉब तर चालूच आहे, त्यांनी ते काही रिटायरमेंट घेतली नाही त्याच्यातनं, ते करताय त्याच्याबरोबर हे करताय, त्यामुळे मग ते काय तसं चालतंय का? चालू शकतं. चालतंय का चालत नाही का ते आपण कोण ठरवणार, पण इट्स अ गुड स्टेप. म्हणजे एक स्टेप चांगली घेतलेली आहे त्यांनी. असं एकदम पहिल्याच दिवशी तुम्ही सगळं सोडून या असं पण काही लोकांना जमतं, काही लोकांना जमत नाही. पूर्वीच्या काळामधले साधू संत सगळं सोडून पहिल्याच दिवशी भगवंतांना शरण जायचे. आता तेवढं जमत नसेल, ऍटलिस्ट त्यांनी एक स्टेप चांगली घेतलेली आहे की शुद्ध खाल्लं पाहिजे, शुद्ध काम केलं पाहिजे. आणि ऍज अ काय म्हणतात त्याला, प्रिकॉशन, एक सावधानी म्हणून ते बाजूचा जॉब पण करत असतील, काही हरकत नाही. पण तो त्या प्रमाणातच त्यांना भगवंतांची कृपा मिळणार. असं नाहीये की तुम्ही एक चांगली स्टेप घेतलेली आहे, अजून एक वाईट स्टेप मध्ये पण आहे आणि म्हणून भगवंत तुम्हाला तेवढीच कृपा करतील, असं पण नाहीये. परंतु जे हे पण करायला तयार नाही त्यांच्यापेक्षाही चांगलंच म्हणायचं. ओके. आता तिचा सख्खा भाऊ जो आहे, म्हणजे माझा चुलत भाऊ, माझी चुलत बहीण आहे, तिचाच भाऊ, सख्खा भाऊ जो आहे, त्यांनी तर म्हणजे नोकरी वगैरे, तो पण तिथे अमेरिकेतच कामाला होता, पण ते सगळं सोडून येऊन तो इथे त्यांनी मनगड मध्ये एक मठ आहे तर ते जॉईन केलंय आणि तिथेच राहत होतो. आणि त्याच्यात ते काहीतरी तिथे त्यांच्या इथे निर्मितीचं काम चालू आहे, मोठं काहीतरी मठ बनवत आहे, त्याचं काम बघतोय तो आता. सिव्हिल वर्क जे आहे त्याचं ते सगळं तो बघतोय. मोठं ध्यान मंदिर वगैरे काहीतरी बांधायचं ते करतोय. पण त्यांनी सुद्धा म्हणजे संन्यास झाल्यासारखंच आहे, तो हेच सांगतो आम्हाला सगळ्यांना, संन्यास घेतलोय म्हणून. आणि मी माझी सगळे म्हणजे मुलं, आणि त्याला पण 2 मुली आणि बायको वगैरे आहे, तर बायको त्याची तिकडे काम करते, ते संन्यास घेऊन हा इकडे त्या संस्थेचं काम करतोय. हे चांगली गोष्ट असते ऍक्च्युली. भौतिक जगामध्ये गुंतून राहण्यापेक्षा ऍटलिस्ट एक स्टेप चांगली घेतली त्यांनी म्हणायचं. आणि मग हळूहळू त्यांनी हे पण सोडून देतील. काही लोक फास्ट डिसिजन घेतात, काही लोक स्लो डिसिजन घेतात, एवढाच फरक. आणि काही लोक शेवटपर्यंत डिसिजन घेतच नाहीत, भौतिक जगात एक पाय ठेवतात, आध्यात्मिक जगात एक पाय ठेवतात, पुढच्या जन्मामध्ये त्यांची प्रगती होते. परंतु आमच्या तुमच्यापेक्षा चांगलेच म्हणायचे, निदान शेतीमध्ये तरी आले, एक स्टेप घेतला. असे बरेच लोक आहेत जे अजूनही एक स्टेप घेतात. या त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित नाहीये. मार्गदर्शन जर कठोर आणि व्यवस्थित असेल तर ते फास्ट पण प्रगती करतील. जसं की प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुपाद डायरेक्टली सांगायचे, सोडून द्या. ज्यांनी प्रभुपादांना गुरु मानलेलं ते ऐकायचे. आज आपले गुरु सांगतच नाहीत. गुरुच सांगतात ठीक आहे हे पण करा ते पण करा. माझे एक मित्र आहेत ते सांगत होते, त्यांचे गुरुच सांगतात नोकरी अजून सोडू नको. प्रभुपाद मात्र स्ट्रेट फॉरवर्ड सांगायचे, सोडून द्या. प्रभुपादांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणालाही असं सांगितलं नाहीये की भौतिक उग्रकर्म करत राहावा. एकाच व्यक्तीला सांगितलं त्यांनी, ते पण फक्त 6 महिन्यासाठी, आणि ते पण अगदी सुरुवातीला 1965 मध्ये 66 मध्ये मुकुंद प्रभूंना. आणि ते पण म्हणाले की तू जॉब कंटिन्यू कर आणि जे पगार येईल ते सगळे मला आणून दे. आपल्याला इथे एक खोली भाड्याने घ्यायची आणि ते सेंटर सुरू करायचं, पहिलं सेंटर. आणि ते मुकुंद प्रभू आहे ते सगळे 100% प्रभुपादांना आणून द्यायचे. तसं जर करत असाल तरी चांगलं आहे, तुमच्या गुरुंनी सांगितलं. पण त्याची सध्या गरज नाही. तेव्हा प्रभुपादांना गरज होती, आता सध्या काही गरज नाही. भरपूर पैसे आहेत, तुम्ही पूर्णपणे सोडून याच्यामध्ये आलं पाहिजे. परंतु हा निर्णय त्यांचा वैयक्तिक असला पाहिजे, पूर्णपणे ज्ञानावर आधारित आणि आनंदाने घेतलेला असला पाहिजे. आणि मेन म्हणजे त्यांच्या गुरुंनी हे सांगितलं पाहिजे, बास करा, सोडून द्या वगैरे. गुरु जेव्हा मार्गदर्शन करत नसतात ना, त्यावेळी मग आपण स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेतो. आपण स्वतःच ठरवतो किती सेव्हिंग बास आहे, किती आरामाची लाईफ चांगली आहे. आपण डिसिजन घेत नाही, कारण डिसिजन घेणारे आपण स्वतः असतो. जनरली आजकाल गुरु कोणी सांगत नाहीत.
गुरु सगळे स्लोलीच उलट सांगतात काही केसेसमध्ये. त्यामुळे हे आहे, हे सगळे डायनॅमिक्स आहेत त्याचे. परंतु जसं मी मगाशी म्हणालो तसं ऍक्च्युली आपण त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे, चांगलंच म्हटलं पाहिजे, कारण आपण त्या लेवलला पण नाही आहे अजून, हो की नाही. सिंपल लाईफ जगणे, साधं जीवन जगणे, निसर्गावर अवलंबून राहणे, भगवंतांवर अवलंबून राहणे. हा ठीक आहे, अजून जॉब करतात कारण त्यांना अजून कॉन्फिडन्स आला नसेल, पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहू शकतो की नाही. मे बी येईल हळूहळू कॉन्फिडन्स. असे बरेचसे केसेस मी स्वतः ऐकलेले आहेत, बरेचसे केसेस जिथे ते करतात आणि थोड्या दिवसानंतर त्यांना कॉन्फिडन्स येतो, अरे आपल्याकडे सगळे आहे, खायला प्यायला सगळे येतात, कशाला जॉब करायचं, सोडून देतात. परवाच मी एका कुटुंबाला असं भेटलो. ऍक्च्युली आम्ही, नवऱ्याने पूर्ण जॉब सोडलेला आहे, परंतु बायको अजून जॉब करते. आणि त्यांना मी 2-3दा भेटलो. ते म्हणाले की आम्ही बायको लवकरच सोडणार आहे, आणि परवा भेटल्यावर त्यांनी सांगितले की जानेवारीत सोडणार आहे. असे पण केसेस आहेत. इट्स अ गुड थिंग. आपण त्याच्यामध्ये हो, पण त्या केसमध्ये मग जे काय त्यांनी हाऊ दे आर लिव्हिंग देअर लाईफ, व्हॉट दे अर्नड इन देअर जॉब, दॅट ऑन दॅट ओनली दे आर लिव्हिंग नाव. मग दॅट फाईन. ते एक्सेप्टेबल आहे. ते नाही, चुकीचं आहे. ऍक्सेप्टेबल भगवंतांना ऍक्सेप्टेबल नाही, चुकीचंच आहे. परंतु ऍटलिस्ट ते एक पायरी पुढे गेलेत. याला पण खूप हिंमत लागते. जसं मी मगाशी म्हणालो ना की घरात बसून दुसऱ्यांना फसवून खाण्यापेक्षा जा, 2 व्हीलर तरी दुरुस्त कर. तेव्हा ते ऍक्सेप्टेबल आहे का विचारायचं नाही. ते उग्र कर्मच आहे माहिती आहे, परंतु ते घरात बसून तमोगुणी होण्यापेक्षा ते काम चांगलं आहे. त्यांचा डिसिजन असेल त्या स्पीडनी जायचं. तुम्ही उद्या तुमचा डिसिजन असेल मला ते पण करायचं नाही, मला पटलंय पूर्णपणे भगवंतांना अवलंबून राहायला पाहिजे, ते केलं नसलं पाहिजे, चुकीचं आहे, तुम्ही डायरेक्ट डिसिजन घेऊ शकता. बट ऍज या कलियुगाची अवस्था बघता ते जे करतात ते चांगलंच म्हटलं पाहिजे. आपण पण या मार्गाने जाऊ शकतो का? या तुम्हाला मार्गदर्शन करणारे जर खंबीर असतील तर तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने डायरेक्ट स्टेप घ्या, स्लो स्टेप घ्या, कसं का होईना परंतु स्टेप घ्या. न स्टेप घेणाऱ्यापेक्षा चांगलं म्हणायचं. आपल्या इथे असं काही आश्रम वगैरे आहेत का जिथे आपण जाऊन राहू शकतो किंवा काही सोय होऊ शकेल असं? महाराष्ट्रात तर कुठे असं मला माहिती नाहीये. गुजरातमध्ये एक आहे, मध्य प्रदेशमध्ये वगैरे आहे, पण ते असे डायरेक्टली कुणाला ऍडमिशन असं देत नाहीत. त्यांना त्यांच्याशी खूप ग्रहस्थ लोकांसाठी मेनली हे करतात. ते भारतामध्ये कुठे मला माहिती नाही. लवकरच आम्ही तसं एक करायचा प्रयत्न करतोय. मी सर्वांनी प्रार्थना करा म्हणजे लवकर होईल. नक्कीच करू प्रार्थना. आवडेल आणि अशा ठिकाणी तर असेल काही. या जागा आमची झालेली आहे, आमचे बांधकाम आता सुरू होणार आहे या आठवड्यामध्ये. एक दीड वर्षात वगैरे आमचं सेटअप सुरू होईल तिथे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. मला आहे ना जॉईंटची तकलीफ आहे, पूर्ण जॉईंट माझे लूज झालेले आहेत. आताच सांगितलेले आहे, पण त्याला काही गुणच येत नाही. जवळजवळ 30-35 वर्ष झालेले आहेत. पण आता चालता पण येत नाही, उठता वाचता येत नाही, असं होते मला. मग तिकडे आले तर होईल का माझं व्यवस्थित? माहिती नाही.
भौतिक दृष्ट्या ते दुरुस्त होईल की नाही काय माहिती नाही आम्हाला. मे बी डॉक्टरांशीच बोलावं लागेल तुम्हाला. आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करण्यासाठी आम्ही हे करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे भौतिक दृष्ट्या व्यवस्थित होईल की नाही काही सांगता येत नाही. कदाचित होईल पण कदाचित होणार नाही. बेस्ट आहे डॉक्टरना दाखवणे. किती वय आहे तुमचं? 55 वय आहे आता. 58 आहे का? 58. पण आता आहे ना मला खूप म्हणजे तकलीफ होती. खूप खूप पूर्ण जॉईंटच पकडले तर असं झालेलं आहे. वळायचे बागेत ना तेच पकडले. तुम्हाला कळवू आम्ही तसं काय असेल तर. आमचा तो पण प्लॅन आहे आमच्या प्रोजेक्ट मध्ये. आहे ना काय म्हणतात सिनियरला काय म्हणतात, वयस्क लोकांसाठी औषधोपचार प्लस भक्तीची साधना होईल असं वातावरण निर्माण करणे हा आमचा प्लॅन मध्ये आहे. आता ते हळूहळू जेव्हा होईल तेव्हा आम्ही कळवतो सगळ्यांना. हरे कृष्ण. म्हणजे माझं आहे ना आम्हाला तसं सांगितलेलं आहे बरं का. बोल. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की, वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की, भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा. धन्यवाद.